मित्रांनो, आज तुमचं न्यू व्लॉगमध्ये स्वागत आहे। आता आज आपला CIचा शेवटचा पेपर आहे, तरी आता आपण पेपर झाल्यावर भेटूया। आता माझा पेपर झालेला आहे। आता आमचं आज क्लाउड कम्प्युटिंगचं सबमिशन आहे। आता माझं काय लिहायचं झालं नाही, आता मी लिहिणार आहे। माझं आज क्लाउड कम्प्युटिंगचं सबमिशन आहे, तुम्ही बघू शकता। असाइनमेंट एक लिहून झालेली आहे, आता दुसरी लिहित आहे। सबमिशन लिहून झालं। आता म्हणलं व्हायचं, सम्राटचा फोन आला, मग काय जेवाय गेलो। आता जेवलो आहे। आता जेवून स्टेशनरीत असाइनमेंट पेजेस आणायला निघालो आहे। आता असाइनमेंट घेतली की परत दुसऱ्या विषयाचं लिहायचं आहे, ते आता लिहिणार आहे। सबमिशनचं लिहायसाठी लायब्ररीत निघालो होतो, तेवढ्यात बघितलं तर काय इथं कॉलेजमध्ये स्लॅबचं काम चाललेलं आहे। तरी आता तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे चाललं आहे। वरच्या फ्लोअरला सगळ्यात तुम्ही बघू शकता, सगळ्यात वर ही पाईपनं आता स्लॅबचा माल त्या पाईपमधून सरळ वर चाललेला आहे। बसलो होतो सबमिशन करत, तेवढ्यात काय साफसफाई करणाऱ्या काकी आल्या। काकी म्हणल्या 5 मिनटं बाहेर जावं, मग काय बाहेर आलो। आता म्हणलं व्हायचं, हे तुम्ही बघू शकता आमच्या लायब्ररीचं इथं वाचनालय आहे, इथं सर्व पेपर असतात। आता म्हटलं व्हायचं पेपर वाचूया। पेपर वाचून झाला, म्हटलं अवद्या म्हटला व्हायचं फिरून यावं कॉलेजमधनं। मग काय आता सेकंड फ्लोअरला आलतो, आता निघालो आहे खाली परत। परत आलो, म्हटलं बघावं स्वच्छ झाले का, तर काय त्यांचं अजून झालं नव्हतं। मग काय अवद्या म्हटला इथं बाहेर टेबल दिसतोय, इथंच बसूया लिहायला। मग आता इथं आम्ही सबमिशन लिहित बसलो आहे। झालं, आता म्हटलं कॉलेजच्या बाहेर बघितलं तर आता इथं कॉलेजची दुर्गादौड चालू झाली आहे। आता आपण पाहूयात। देशासाठी जगायचं, आता दुर्गादौड झाली। आता बाहेर आलो, बघितलं तर सर्व विद्यार्थी बसमध्ये आपापल्या बसत आहेत। आता आपण बस जातानाचा व्ह्यू पाहणार। आता तुम्ही बघितलं बस जातानाचा व्ह्यू, तेवढ्यात ललित आला। ललित म्हटला, अरे भाऊ काय करते? म्हटलं काय नाही, बोल की। भाऊ म्हटला, अरे हॉस्टेलवर माझं काम आहे। बरं म्हटलं ठीक आहे। मग काय निघालो आहे आता। तुम्हाला म्हटलं आता निघालोच आहे, तर DYPचं बॉईज हॉस्टेल दाखवूया। आता चला आपण पाहूयात। हॉस्टेलच्या अगोदर ही आम्हाला लागली मेस। तुम्ही बघू शकता, जी हॉस्टेलला मुलं राहिला आहेत त्यांच्यासाठी इथं मेस आहे। बॉयजचे हॉस्टेल 2 आहेत, तुम्ही बघू शकता। ही मोठी बिल्डिंग दिसते, ती एक आहे। आता आपण दुसरं बघायसाठी पुढे जाणार आहोत। आलो आहे दुसऱ्या बॉयज हॉस्टेलला। आता आपण आतनं कशा प्रकारे आहे ते पाहणार आहोत। आलो, बघितलं तर काय इकडं आगस बसला होता, भावानं लावलं होतं ॲनिमी। इकडं पलीकडं ओम बसला होता, भाऊ असाइनमेंट लिहित होता। असाइनमेंट लिहून आलं त्याला कटा, म्हणून भाऊ आता ॲनिमी बघायला लागला होता। तेवढ्यात ललितला काय सुचलं, ललित म्हटला बाबा मला पण दे। मग काय ललितनं घेतलं। आता आपण रूमवर जाणार आहोत। रूमच्या बाहेर आलो, म्हटलं वाज तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवूया। तुम्ही बघू शकता पाठीमागं कसं आहे, तुम्ही बघू शकता। ग्राउंड फ्लोअरला आलो आहे। आता जाऊया आपण। आलो, बघितलं तर ललितला एक त्यांच्या ओळखीचा मेंबर भेटला। ललित काय त्यांच्यावर गप्पा मारत होता, बघितलं का तुम्ही? मग काय आता म्हणलं चला हळूहळू आता आपण पुढं जाऊया। आता इथं आलो, म्हटलं भूक लागली होती, वडापाव खाऊया। पण काय वडापाव काय नव्हता। ते म्हटल्या का की 2 महिने झालं नाश्ता बंद केला आहे। बाहेर बघितलं तर भावांनो, मागं पाठीमागं बघू शकता तुम्ही, फॉर्च्युनर लागली आहे।
आता मग काय आता आपण रूमवर जाणार आहोत. आता आलो, तुम्ही बघू शकता, आता आलो आहे मागच्या गेटवर. गेटमधनं बघू शकता सर्व बस आता गेलेल्या आहेत. आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. धन्यवाद.